रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा. माझी गाडी माझा नेता, माझी गाडी माझा नेता. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या तमाम सबस्क्रायबरचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आज मी कुणाच्या घरी आलोय? देवाच्या घरी आलोय, देवघरवर आलोय. म्हणजेच आदरणीय श्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या घरी मी आलेलो आहे. आणि आज आपण आपल्या गाडीत बसण्याची विनंती केलेली आहे. डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, ताई चला आपल्या गाडीत बसायला. आज भाऊ आलाय तुमच्याकडे राखी बांधून घ्यायला, कारण राखी पौर्णिमा असते बरोबर. म्हणून बहिणीला आशीर्वाद सुद्धा देणार आहे की माझी बहीण लवकरच मोठी नेता हो, आमदार हो, मंत्री हो. ताई चला आपल्या गाडीत जाऊ आपण. रत्नाकरजी, आपल्याला राखी पौर्णिमेच्या आणि आपल्या युट्यूब चॅनलवरच्या माझ्या सर्व भावांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कारण सगळ्यांना अगोदर सांगा, जसं तुम्ही गेल्या माझ्या मुलाखतीला 1 लाख व्ह्यूज दिले, या सुद्धा मुलाखतीला 1 लाखाच्या वर व्ह्यूज पाहिजेत. 1 लाखाच्या पेक्षा अधिक 5 लाखापर्यंत होते. हीच बहिणीची तुम्हाला आशीर्वाद आहे. भावाचा आशीर्वाद की बहीण लवकर आमदार बनू, मंत्री बनू. आता आपण ताई निघूया. आणि फार छान वातावरण आहे. आता थोडी गरमी कमी झाली आहे, रम्य संध्याकाळ आहे. आणि आज संपूर्ण लातूर शहरामध्ये या माझ्या कार्यक्रमाची चर्चा सुरू झालेली आहे. आता मी माझ्या ताईला सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे की माझा जो कार्यक्रम आहे, माझी गाडी माझा नेता, तर आजची माझा नेता आहे माझी लाडकी बहीण डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर. चला ताई, माझ्या गाडीत आपलं स्वागत आहे. मी माझ्या दीदीचं स्वागत करतोय. माझ्या गाडीमध्ये बसत आहेत लातूरच्या होणाऱ्या आमदार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर. आणि ताईंनी ठरवलेले की माझ्या भावाला विकासाची राखी बांधायची आहे, बरोबर आहे ताई? आणि आज संपूर्ण लातूर शहरामध्ये एकच चर्चा आहे, ती कुणाची माहिती ताई? फक्त डॉक्टर अर्चनाताई पाटील, नाही रत्नाकर औसेकरच्या मुलाखती तर आहे, पण माझी ताई आमदार होऊ शकते. आज आम्ही देशमुखांना शह देणार लातूरमध्ये एकच महिला, त्यांचं नाव डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर. कशी झाली राखी पौर्णिमेची सुरुवात? धन्यवाद. नमस्कार करूया ताई. नमस्कार रत्नाकरजी. आपल्या युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि येणारं वर्ष हे माझ्या सर्व भावांना सुखी समाधानाचं आणि निरोगी जावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. ताई, काय चमत्कार केला तुम्ही. आणि लाडकी बहीण योजना तुमची फार गाजतीवर. पण या लाडक्या बहीण योजने बाबतीत जे सध्या नेरेटिव्ह सुरू आहे, ही अपप्रचार चालू आहे की ही योजना बंद पडणार. या योजनेच्या बाबतीत थोडीशी आमच्या महिलांना, माता भगिनीला माहिती द्या. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचं मनापासून आभार मानू इच्छिते की त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2 महिन्यांपूर्वी डिक्लेअर केली. आणि फॉर्म भरायचं अजूनही पुढे तारीख आहे 31 ऑगस्टपर्यंत. पण आमच्या लाडक्या बहिणींना ऑलरेडी 2 महिन्याचे 3000 रुपये आलेले आहेत. आणि आत्ता मगाशीच मी वाचत होते की देवेंद्र भाऊंनी सांगितले की अजून फॉर्म्स किंवा काही त्रुटी असतील तर पुढचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना सलग 4500 मिळणार आहे. म्हणजे या फायद्यापासून कुठलीही बहीण वंचित राहू नये याकरता हे 3 भाऊ प्रयत्न करत आहेत. आत्ताच आपण सांगितले की काही जण नॅरेटिव्ह वेगळा देत म्हणजे त्याचा अपप्रचार चालू आहे. सगळ्या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न चालू आहे. कोर्टात चाललेत, तरी कोर्टानं झिडकारलंय. बरं, कोर्टानं सांगितलं अरे माझ्या बहीणबाईला मिळते, तुम्ही कशाला त्यात घोडा घालताय. बरोबर आहे ना? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. रत्नाकरजी, मला ही मानसिकता काही समजत नाहीये. कारण एकीकडे म्हणायचं की शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय, दुसरीकडे म्हणायचं की विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतोय. पण शेतकऱ्याला जन्म देणारी, विद्यार्थ्यांना जन्म देणारी जेव्हा ही माय भगिनी बहीण
तिला जेव्हा सरकार 1,500 रुपये देण्यासाठी प्रयत्न करतोय, पण ताई, त्याला मात्र ही रोडा घातला योजना ही जातो. योजना 5 वर्ष चालली वाटतं तुम्हाला? नक्की चालेल. सरकार येणार आहे महायुतीचं आणि ही योजना चालणार आहे पुढचे 5 वर्ष. कम्प्लीट चाललेलं असं म्हणजे एवढा अगदी. पूर्ण आत्मविश्वास आहे. बिलकुल आत्मविश्वास आहे. आणि महाविकास आघाडी तर असं सांगतेय की फक्त हे महिलांची मतं घेण्यासाठीचा हा केलेला प्रयत्न आहे, केविलवाना प्रयत्न आहे. कारण त्यांना कुठंतरी फडणवीस साहेबाला पराभव दिसतोय, अशी चर्चा संपूर्ण सध्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही, जर असं असेल तर मग ह्याचा अर्थ आतापर्यंत जेवढे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये ज्या ज्या पक्षांनी स्वतः अशा वेगवेगळ्या लोकांना लुभावणाऱ्या योजना आणल्या, मग तेही सगळं असंच होतं का होतं, हाही प्रश्न विचारावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की फडणवीस साहेबांना पराभव दिसतोय का विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून ते असे डेस्परेट होऊन काहीतरी अटॅक करतायत, हाही आपण विचारात घ्यावा लागेल प्रश्न. कारण लाडक्या बहिणीला जो मिळणारा प्रतिसाद आहे, महिलांमध्ये प्रचंड सध्या आत्मीयता आलेली आहे. आणि माझ्या माता भगिनींच्या खात्यावर आजच पैसे पडलेले आहेत. किती महिलांच्या खात्यावर पडले? अनेक महिलांच्या. मला रत्नाकरजी ह्या जे विरोध करतायत ना त्यांच्या घरातले सगळ्या मला वाटतं स्टाफ जे आहेत त्यांनी सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की व्यक्तिगत त्या लोकांनी त्यांना सांगितलं असेल की जा तू फॉर्म भरून ये म्हणून. बघा, चांगलं काम होत असताना त्याला अडचणी आणण्याचा हा आपल्या समाजाची अतिशय घातक मानसिकता आहे ती, आणि त्यानुसार हे होत आहे. त्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. पण आम्हाला आश्चर्य याचं वाटते की जी माय भगिनी जिला स्वतःला लग्न होईपर्यंत माहेरचे लोक म्हणतात तुझं घर सासरी आहे म्हणून, सासरी आल्यावर सासरची लोक म्हणतात तुझ्या बापाच्या घरून आणते का म्हणून, मग अशा भगिनीसाठी या 3 भावांनी आणि पूर्ण महाराष्ट्र सरकारने जर विचार करून एक 1,500 रुपये, फक्त 1,500 रुपये तिच्यासाठी तिच्या खात्यावर येत आहेत, मग ह्याच्याबद्दल एवढं निगेटिव्ह त्रास होण्याचं काय कारण आहे बाबा? मग ह्याची पुरुषी मानसिकता आहे का? ह्या मानसिकतेचा आम्ही सर्व महिला भगिनींनी विरोध करायला पाहिजे, अशा मानसिकतेचा. कारण आपल्यासाठी जो भाऊ आपली काळजी घेतोय त्याच्याबद्दल जर असं बोललं जातंय तर आम्हा बहिणींना ते बिलकुल खपलं. या सावत्र भावांना बहीण लाचार राहावी असं वाटतं. लाचार राहावी म्हणजे तिने मागाव, ए भैया, ए दादा, मला 10 रुपये दे, मला 100 रुपये दे. आता तिच्या खिशात जर 1,500 रुपये कुळकुळ येत आहे, ती कशाला मागेल तुम्हाला 10 रुपये? बरोबर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी महिलांना विचारते की तुमच्याकडे पैसे आल्यावर काय करणार. बरोबर. एकाही माझ्या बहिणींनी, माझ्या मातेनी असं सांगितलं नाही की आम्ही हे स्वतःसाठी काही घेणार आहे. प्रत्येक जण सांगते की माझ्या मुलांसाठी मी काही घेणार आहे. काही महिला म्हणाल्या आमच्या बाईलेकीला साडी करणार आहे. काही जणी म्हणतात माझ्या भावाला हे राखीला मी काहीतरी घेऊन देणार आहे. बघा ना तिचं मन किती मोठं आहे. म्हणजे जिला विरोध होतोय सगळीकडून ती मात्र तुमच्या सर्वांचा विचार करते. काल तर आम्ही टीव्हीत पाहिलं तरी की ती माता वगैरे म्हणजे माझ्या वडिलांचा औषधोपचाराला पैसे खर्च बिलकुल. तो पैसा घेऊन स्वतः काहीतरी करावं ही कल्पना अजिबात तिच्या मनात नाहीये. त्यामुळं कृपा करून ज्यांनी कोणी असा विचार करतात, सावत्र भावांना विशेष जरा सावध करा. त्यांना सांगण्यापेक्षा मी एकच म्हणेन की ही योजना सर्व बहिणींसाठी आहे. आणि जी मानसिकता आहे ही असं आहे की हम करे तो रास लीला, वो करे तो कॅरेक्टर ढीला. म्हणजे त्यांनी ज्या योजना आणल्यात त्या मात्र सगळ्या चांगल्या आहेत आणि महायुती सरकारने आणलेल्या योजना ह्या वाईट आहेत. त्याचं उत्तर हे काळ देणार आहे, त्या बहिणी देणार आहेत त्याचं उत्तर. बहीणबाई, काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी ज्या ज्या काही योजना आणल्या, जलयुक्त शिवार योजना असेल, ज्या ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना होत्या, जिल्हा परिषदच्या योजना होत्या, ग्रामपंचायतच्या योजना होत्या, या सगळ्या योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी बंद पडल्या. ते होत असतं, राजकारण आहे आता त्याच्यात. पण मला वाटतं सरकार बदललं तरी विकासाचा हा जो दिशा असते ती रोखली जाऊ नये. तो एक अलिखित नियम असावा. पण आता प्रत्येकाचा वेगवेगळा विचार असतो. पण माझ्या लाडक्या बहीणबाईला मी एवढंच सांगतो, बहीणबाई, ही तुमची योजना तुम्हाला आमदार करते बाबा. कारण लातूरमध्ये भयंकर चर्चा सुरू या योजनेची, प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे, लोक फॉर्म भरतायत. आपण काय काय काम केलं या योजनेच्या बाबतीत? आम्ही या योजनेसाठी कॅम्प्स लावले वेगवेगळ्या ठिकाणी. आमच्याकडून एक टीम सतत ऑनलाईन फॉर्म घेण्यासाठी एक टीम ठेवली आणि एक हेल्पलाईन नंबर दिला. काही लोकांच्याकडे कागदपत्र नव्हती, ती कागदपत्र मिळवून देण्यासाठीची एक टीम नियुक्त केली होती. काही लोकांच्याकडे अकाउंट नव्हते. महिलांना बिचाऱ्यांना काही माहिती नसतं, मग त्यांना पैसे मिळणार आहेत म्हटल्यावर रत्नाकरजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, सधन घरातल्या महिला सुद्धा मला विचारत होत्या ताई आम्हाला मिळणार नाहीत का. म्हणजे घर मोठं होतं, गाडी होती घरासमोर,
पण कदाचित तिला हक्काचे 1,500 रुपये तिला खूप मोठे वाटत हक्काचे होते. माझे? हक्काचे माझ्या हा हक्काचे. शब्द लक्षात ठेवा. माझ्या तिच्या हक्काचे हक्का- 1500. आणि त्याचं उत्तर तिला कोणाला द्यावं लागणार नाहीये. जे कुणाला मागायचे तिला नाहीये. हिशोब कोणाला द्यावा लागणार नाही. हं. आणि म्हणून मी परत एकदा मुख्यमंत्री महोदयांचे आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे खूप खूप आभार मानते की सगळ्या बहिणींना त्यांच्या हक्काचे त्यांनी पैसे दिले. हा प्रचारात मुद्दा राहील विधानसभेचा. नक्कीच राहणार, का नाही राहणार. यामुळेच विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकली आहे. होत असतं, आता त्याला काय. आता कसं आहे ताई, आता आपण जरा मुद्द्याला येऊया. काय होईल, लढायचंय का निवडणूक? मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाकडे अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. पक्षाला योग्य वाटेल त्या एका उमेदवारालाच तिकीट मिळणार आहे आणि बाकी आम्ही सर्वजण मिळून त्या उमेदवारासाठी काम करायला पाहिजे. पण चर्चा असं सुरू झालेली आहे की लातूरला अमित देशमुखांकडे प्रचंड संपत्ती, पैसा आहे, सत्ता आहे, अनुभव आहे आणि वडिलांचा वारसा आहे. या वारशाला आपल्याला टक्कर द्यायची आहे. आपल्याकडे पण वारसा आहे, आपल्याकडे शिवराज पाटलाचा वारसा आहे, आपल्याकडे सुद्धा काही वारसा नाही असा मी नाही म्हणत. पण एकीकडे प्रचंड सत्ता संपत्ती आणि एकीकडं शालीनता, सभ्यता, आदर आणि विनम्रता, हा फरक आहे. आपल्या काय वाटतं? काही गोष्टींची उत्तरं ही काळातच दडलेली असतात. आय थिंक वी ऑल शुड वेट. पण ताई, ही निवडणूक तुम्हाला सोपी वाटते? कुठलीच निवडणूक कोणालाच सोपी नसते. त्यामुळं मी स्वतःला सोपं किंवा त्याच्यातून मी खूप कॉन्फिडेंट आहे वगैरे असं कोण म्हणत असेल तर ते चुकायचं. अमित देशमुखांनी लिंगायत कार्ड खेळलं, डॉक्टर काळगेंना विजयी केलं. आता डॉक्टर काळगेंनी ते कसं सर्टिफिकेट मिळवलं तो कोर्टात वादाचा विषय आता सुरू झालेला आहे. त्यामुळे तो काय होणार ते येणारा काळच सांगेल. ताई, आता अमित देशमुख प्रचारात सांगणार, बघा बघा मी लिंगायत कार्ड खेळलं, मी लिंगायतांना न्याय दिला, लिंगायताच्या एका दुर्लक्षित समाजाला मी खासदार बनवलं, अशी आरुळी ठोकणार आणि लिंगायताची मतं ओढण्याचा प्रयत्न करणार. आपण पण लिंगायत आहेत. मग आता मला सांगा, लिंगायतांनी करावं काय? आपला मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघ हा दलितांसाठी राखीव आहे. आधी आपल्या सर्वांना ठरवावं लागेल की उमेदवार हा लिंगायत होता का दलित होता, ही पहिली गोष्ट आहे. आणि जर समजा त्यांना लिंगायत म्हणून आपण मतदान आपल्या बाजूला येईल असं वाटत असेल तर ज्या दलितांच्यावर अन्याय झालाय ती मतं आपल्यापासून लांब जाणार आहेत याचा कॅल्क्युलेशन असणारच आहे. माझे अनेक दलित मित्र तर खवळलेले आहेत. ते म्हणजे थांबा म्हणले, आता आम्ही देशमुखची निवडणूक येऊ द्या, आम्ही दलित लोक काय आहोत ते आम्ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीत दाखवणार आहोत. त्यामुळं निश्चितच ही आम्ही देशमुखांसाठी काही फार काही सोपी निवडणूक राहणार नाही. पण ताई, आपलं लातूर शहर त्यातल्या त्यात हे ओबीसी आहे. म्हणजे इथं 18 पगड जाती 12 बलुतेदार लोक राहतात. म्हणजे इथं सगळे सुशिक्षित आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. याकडे तुम्ही त्यांना काय आव्हान करू इच्छिता? मला वाटतं की लातूर शहर मतदारसंघ हा दिसताना जरी छोटा आहे आणि सहज आहे असं वाटत असेल तर तो अतिशय बुद्धिवंतांचा मतदारसंघ आहे, विचार करणाऱ्या सुजाण मतदारांचा मतदारसंघ आहे. त्यामुळं तिथे निवडणूक लढवणं हे सोपं नाही आहे, कोणासाठीही सोपं नाही. पण मी सर्वांना आव्हान करेन की आपल्याला जो उमेदवार योग्य वाटतो, आपल्याला जर विकासाची दिशा देणारा उमेदवार कुणी जो कोण असेल तो योग्य वाटत असेल तर त्यांना ते नक्कीच निवडून देतील. या लातूरकरांनी हवं तेव्हा एखाद्या नेत्याला ब्रेक लावलेला आहे, त्याचं उदाहरण तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. नेत्याला ब्रेक म्हणजे मला समजलं. या लातूर मतदारसंघाने चाकूरकर साहेबांच्या त्या कारकिर्दीला ब्रेक लागला. विलासराव देशमुख चाकूरकर साहेब पंतप्रधान झाले होते, ते त्या लेवलला गेले होते. म्हणण्याचा भावार्थ आहे की ते मतदान हे विचार करून केलं जातं. नाही नाही, बरोबर आहे. आणि चाकूरकरांचा पराभव कुणी केला हे लातूरचा लहान लहान बच्चा सुद्धा सांगतो ताई. हे कुणी पराभव केला, ही कुणाकुणाच्या गाड्या विरोधकांना कशा कशा मिळाल्या काँग्रेसवाल्यांच्या, आणि कसा त्यांनी नेरेटिव्ह तयार करून चाकूरकरांना पराभूत करण्याचं काम केलं. मग आता त्याचा बदला घ्यायची वेळ आली नाही. ते बदला म्हणजे निवडणुकीच्या बाद निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवावी असं एक सूत्र आदरणीय चाकूरकर साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्याच सूत्राने मी निवडणूक लढली जर तिकीट मिळालं तर. काही थोडा अवघड प्रश्न विचारू. हो सर.
नाही तर तुम्ही मला जर रागवताल बरं, माझी बहीण राखीपूर्वीची रागवायला नको. जर तुम्हाला मला कमी ओळणी मिळेल मग जर मी- मला ताई खरं तर आज भावानं द्यायला पाहिजे आज. तेच आणि म्हणते म्हणून मी. ही माझ्या ताईची ही भेट मी आज संपूर्ण माझ्या ह्या 1,00,000 व्ह्युअर्सना देतोय की ज्यांनी हे आमच्या एका या पूर्वीच्या मुलाखतीवर तेवढंच विश्वास दाखवला, त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट मी देतोय राखी पौर्णिमेनिमित्त. थोडासा अवघड प्रश्न मला विचारावा असा वाटतो ताई. जर बोलतोय आपल्याला तिकीट मिळालं भाजपचं, तर थोडा अवघड प्रश्न आहे की शिवराज पाटील साहेब भाजपच्या स्टेजवर येतील का? हा टास्क कशा करताय आपल्याला? चाकूरकर साहेब वय वर्ष त्यांचं आता 90 वर्षाचं वय आहे. साहेब त्यांचं एक रिटायर्ड retired life लाईफ. सांगतात. आणि मी त्यांची मुलगी आहे, सून आहे, त्यामुळे साहेबांचा पूर्ण आशीर्वाद आहे. काही गोष्टी प्रूव्ह करायच्या नसतात, त्या अंडरस्टूड असतात, समजलेल्या असतात. पण ताई कसं आहे, असं काही लोक म्हणतात. आता ते मी सांगतो ना तुम्हाला, गेल्या निवडणुकीत गेल्या मुलाखतीत आपली चर्चा झाली होती की मी सांगितल्यानंतर अमित देशमुखांनी शिवराज पाटलांचे फोटो लावले. खरं तर अमित देशमुखांनी आता गपचूप मला ते काळगीची टक्केवारी पाठवून द्यायला पाहिजे, ह्याच्यावर घेऊन जायचं नाही बाबळगावला, मला द्यायची, कारण माझ्यामुळे ते निवडून आलं. कारण मी सांगितलं होतं की शिवराज पाटलांचे मोठे मोठे कटआउट लावा, फोटो लावा, ते लातूरचं दैवत आहे. आणि दुसऱ्याच दिवशी ते सर्व डिजिटल बदलण्यात आले आणि शिवराज पाटलांच्या फोटोला महत्त्व देण्यात आलं. म्हणजे अजूनही शिवराज पाटलांच्या फोटोशिवाय यांना निवडणूक लढवता येत नाही. एकीकडे सांगायचं की देवघर फोडलं, पण देव माझ्या हृदयात आहे. आता अमित देशमुखांच्या हृदयात देवघरातले देव किती आहेत हे लातूरकरांना माहिती आहे, की अमित देशमुखांनी सांगायची गरज नाही आहे. कारण याच देवाला घरी बसवण्याचं काम कोणी केलं हे सगळ्या लातूरकरांना माहिती आहे. मग हा जो दिखाऊपणा, काय भाव नाही मनात आणि देव म्हणे माझ्या हृदयात, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? नको, त्याच्यावर काही comment. बघा, मी आधीच विचारलं होतं की ताई थोडा अवघड प्रश्न आहे, मला जरा खोचक प्रश्न विचारे, सवय त्याला काय करू मित्रांनो. त्याच्याशिवाय माझी मुलाखत पाहणारे तरी कोण? बरं ताई, शहराचा अभ्यास झाला? मी प्रयत्न करते. नाही, शहराचा निवडणुकीला लढवण्यासाठी जो अभ्यास लागतो तो आपण कितपत केलेला? मी प्रयत्न करते. मी एक चांगली मेरिटची स्टुडंट आहे, त्यामुळे मला वाटतं माझा अभ्यास चालू आहे व्यवस्थित. प्रश्न काय काय समजले का आपल्या शहराचे प्रश्न काय? शहराचे प्रश्न मी फिरताना जे लोकांसोबत माझ्या ते पण तिथं बाहेर दाखवा आहे कचरा. मी तुम्हाला आत्ता दाखवतोय, हे पहा, आम्ही फिरतोय, हे बघा इकडं हे प्रचंड प्रमाणात कचरा दिसतोय. हाच आहे अमित देशमुखांचा विकासाचा ध्यास. हे पूर्ण कचरा दिसतोय. अशी जिकडे तुम्ही पाहताल ना, आम्ही फिरतोय आता रिंग रोडनं, तर हे कम्प्लीट लातूर शहरामध्ये तुम्ही कुठे जा. आणि मला असं सांगण्यात आलं की कचऱ्यामध्ये सुद्धा राजकारण झालं. ते कचऱ्यामध्ये सुद्धा राजकारण झालं की कचऱ्याचं टेंडर अमित देशमुखांच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला मिळावं यासाठी खूप प्रयत्न झाले आणि अजूनही ते चालू आहेत. आणि कधी नाही त्या अमित देशमुखांना 5 वर्षात कचऱ्याची आठवण झाली आणि ते आता म्हणायला लागले की लातूर कचरा मुक्त करायचं आहे. या कचऱ्याविषयी तुमच्या मनात काय, म्हणजे काय योजना राहील? कचऱ्याचा प्रश्न, बाकी राजकारणातल्या गोष्टी बाजूला जरी ठेवल्या आपण, तरी कचऱ्याचा प्रश्न हा प्रामुख्याने दिसतोय. आणि मला वाटतं की त्याचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ते जास्त घातक आहेत. आपण एक डॉक्टर आहात म्हणून हो, येस, आपल्याला ते जाणवतं. हो. आणि मला तेच वाटतं की त्याच्यामुळं पाणी दूषित होतंय आणि आपले बाकीचे साथीचे आजार वगैरे वाढत आहेत. आणि मला वाटतं की म्हणजे इव्हन आपल्या गायी वगैरे आपण बघतो प्लास्टिक खातात आणि अनेक ठिकाणी त्याच्यामुळं गायींचा मृत्यू व्हायला लागला. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकरता नक्कीच सर्वांनी मिळून त्याच्यावर उपाययोजना करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ताई, एकीकडं विधानसभेची रणशिंग आता लवकरच फुंकल्या जाणार आहे आणि आपण पूर्ण तयारीत आहेत की आता फक्त पार्टीच्या आदेशाची वाट पाहिजे आपल्याला. म्हणजे आपला एक राऊंड तरी झालेला आहे का मतदारसंघामध्ये? बऱ्यापैकी झालं. म्हणजे आपण पोच झालेली आपली. मी गृहभेटी आणि व्यक्तिगत गाठी माझ्या चालूच आहे. काय म्हणतात, काय मतदार काय म्हणतात? काय असतं मतदारांचं, ते प्रेमाने बोलवतात. चाकूरकर साहेबांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे आणि त्यांच्या कुटुंबातून कोणी गेल्यावर त्यांच्या नजरेतलं एक आदर आहे, एक हो. आणि लोकांच्या नजरेतल्या त्या प्रेम भावना बघून मला पण खूप आनंद वाटतो. हेच देवघरानं कमवले, हेच त्या देवाने कमवलेले आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न आम्ही अचानक विचारलेले. आम्ही कोणतंही माझ्या ताईला सांगितलेलं नाही की
मी हे प्रश्न विचारणार, ते प्रश्न विचारणार. त्यामुळे आणि ताई मला पूर्ण खात्री की माझी ताई ही बिनधास्त उत्तर देऊ शकते, म्हणून मी ही मुलाखत घ्यायचं धाडस करतोय. ताई, आता लातूरमध्ये महानगरपालिकेतला जो सध्या भोंगळ कार्यक्रम चालू आहे त्याच्यावर सुद्धा आता लक्ष घालणं गरज आहे. इथं प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, अनेक खात्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरोधात सुद्धा आवाज उठवावा लागणार आहे, जरी तुमचं सरकार असलं. या बाबतीत तुमचं काय? हे काही असं फक्त लातूरमध्येच घडते असं नाहीये किंवा एका डिपार्टमेंटमध्ये घडते असं नाहीये. ही समाजातल्या बदलाची प्रक्रिया आहे ती, आणि अनेक वर्षापासून हे चालू आहे. मला वाटतं की हे नुसतं दायित्व एका फक्त नेत्यांचं किंवा फक्त पोलीसचं किंवा फक्त शासनाचं नाहीये. हे दायित्व समाजाचं पण आहे, कारण भ्रष्टाचार घेणारा जेवढा त्याच्यात गुन्हेगार आहे, तर देणारा पण तेवढाच गुन्हेगार आहे. आपणही समाज म्हणून शॉर्टकट शोधत असतो. तर ही एक मोठी समस्या आहे, ती अशी काही कोणी एका दिवसात आपण मिटवू शकणार नाही. कालच एकनाथ शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी घोषणा केली, फक्त तुम्ही आमचं सरकार आणा, आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ. आता 15ची दामदुप्पट योजना झाली ते. म्हणजे ते मी ऐकलेलं नाहीये ते भाषण. नाही, काल जाहीर घोषणा सुद्धा झालेली आहे की आम्ही तुम्हाला, फक्त तुम्ही आमचं सरकार आणा, आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ. तर आता विरोधकांना तर हे आयतं पोलीस सापडलेले की हे दररोज रक्कम वाढवत आहेत, म्हणजे हे निवडणुकीचं स्टंट आहे असं वाटतं विरोधकांना. तुम्हाला हे नरेटिव्ह खोडून काढावं लागेल. आपण पाहिलंय की उत्तर प्रदेशमध्ये लखनौला एका विशिष्ट समाजाच्या महिला 8,000 रुपये मिळणार आहेत म्हणून फॉर्म घेऊन गेला होता. तर ते सगळं बरोबर आहे आणि हे चूक आहे म्हणणं हेही चूक आहे ना. बरोबर. तर त्यामुळं त्यांनी केलेलं बरोबर आहे आणि दुसऱ्यांनी केलेलं चूक आहे, ही मानसिकता अगदी चुकीची आहे. एक ताई, आपण लातूर शहरातून फिरतोय आणि लातूर शहर नेहमीच परिवर्तनाचं वारं वाहत असतं. लातूर शहरामध्ये ज्यावेळेस अतिरेक होतो त्यावेळेस परिवर्तन होतं. तर आता तुम्हाला काही जाणवतं का असं काही लातूरमध्ये परिवर्तन होईल वाटतं? मी स्वतःसाठी ही लढाई लढणार आहे आणि त्याच्यातून काय घडणार आहे हे काळ ठरवेल, पण नक्कीच प्रयत्न हा राहील की यश आपल्या सोबत राहावं. याच्यासाठी आपल्याला शब्द दिलेला आहे म्हणे फडणवीस साहेबांनी. काही गोष्टी राहू द्या ना, नॉट फॉर कॅमेरा. बरं ताई, मला एकच सांगा, तुम्ही आपली तयारी कुठंपर्यंत आली आहे? म्हणजे तयारी ही मला वाटतं की पक्षाच्या लेवलवर चालूच आहे तयारी कंटिन्युअसली, आणि व्यक्तिगत लेवलवर पण चालू आहे. आणि येणाऱ्या काळात जसे जसे कार्ड्स अनफोल्ड होतील त्याप्रमाणे आपण बघूया, पुढे सावकाश जाऊया. काल आम्ही लालासाहेबांची मुलाखत घेतली, लालासाहेब देशमुख, आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं हा देशमुख परिवार अपमानित करतो कार्यकर्त्यांना. हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं, मी काही झाकून नाही, काही नाही, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. तर ताई, ही जी एक हुकुमशाही प्रवृत्तीची मानसिकता कुठंतरी आता थांबवण्याची गरज आहे असं वाटतंय आपल्याला काय? मी त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये. मी माझ्याबद्दल प्रश्न विचारा, मी नक्कीच तुम्हाला उत्तर. बरोबर नाही, हे देवघराचे संस्कार आहेत, त्यामुळं औसेकर तर खोचक विचारणार हे माहिती आहे, पण ताई आपलं कार्ड बाहेर काढत नाही. बरं ताई, मला एकच सांगा की सध्या एक प्रश्न फार मोठा म्हणजे महिलांच्या अत्याचारांचा पेपरमध्ये गाजतोय, त्याबद्दल काय? सर्वप्रथम कोलकाताला आरजीकर हॉस्पिटलमध्ये ज्या लेकीचा घृणास्पद हत्या झाली त्या घटनेचा तीव्र निषेध मी करते. आणि ती सुद्धा डॉक्टरच, आणि डॉक्टर असो काही असो, ती सर्वप्रथम एक महिला आणि जी परत मानसिकता, मला सगळ्यात जर मला विचारलात ना तरी तुम्हाला चीड कशाची येते, तर मला त्या मानसिकतेचीच चीड येते की असं म्हणजे त्या मुलीला, म्हणजे गर्भात असताना गर्भपात करणं मुलीचा, तिथपासून ते ती मोठी झाल्यावर एखाद पॉवर स्ट्रगल एवढा आहे की वाटलं म्हणून तिच्यावर रेप करणं, तिला वाटलं म्हणून तिचं हत्या करणं, ही मानसिकता, ह्याची मात्र माझ्या मनात प्रचंड चीड आहे. ताई, प्रचंड म्हणजे देश शून्य झालेला या घटनेमुळे. अगदी म्हणजे याची त्याचे शब्द पण नाही आहेत, त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द सुद्धा. तर त्यांना आपण निश्चित आपल्या संवेदना सर्वपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे ताई, की आमदार होण्याची आपले चान्सेस सुरू झालेले आहेत, तिकीट मिळण्याची जवळपास आशा आता आलेली आहे,
आणि आपल्या मनामध्ये लातूरसाठी विजन काय, की लातूरचा विकास कोणत्या दृष्टीने असणार? लातूरचा विकास चांगला चालू आहे, पण तो इंडिव्हिज्युअल लेवलवर चालू आहे. व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल विकास. म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल म्हणजे मी समजा 5 वर्षापूर्वी माझं 2 रूमचं घर होतं आणि माझ्याकडे 2 एकर जमीन होती. तर आज अनेक लोक असे आहेत की बघता बघता आमचे स्नेही असतील, आपले परिजन असतील, की आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या खूप चांगले डेव्हलप झालेले आहेत. आज सकाळीच मी ब्रिजवासीजींना भेट घेतली. त्यांना सिंगापूरला पुरस्कार मिळाला बेस्ट एंटरप्रेन्योर म्हणून लोकमत समूहाचा. तर मला फार कौतुक वाटतं की आपली मंडळी खूप पुढे चालली. पण जेव्हा एक शहर म्हणून एक कन्सॉलिडेटेड म्हणजे सर्वांचा एकत्रित विकास जो होतो तो होत नाहीये, आणि त्याला एक थोडीशी दिशा म्हणा किंवा एकत्रीकरण करून जर काही प्लॅनिंग करता आलं तर ते जास्त बेटर राहील असं. म्हणजे मला इंडिव्हिज्युअली मला असं वाटतं की ह्या शहराचा विकास होतोय, पण काहीतरी स्वप्न पडत असतील ना विकासाचे. काही गोष्टींना थोडा वेळ घेऊ द्या ना, योग्य वेळी योग्य गोष्टी बोलू नाही, म्हणजे काहीतरी असं आता ताईपणे बोलू नये. मला साहेबांनी सांगितलेलं की काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे महत्वाचं आहे. बरोबर आहे, पण मला आठवतंय काय बोलावं हे शिवराज पाटलांना पक्क माहिती आहे आणि काय करावं हे सुद्धा त्यांना माहिती आहे. कारण मला आठवतं की लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा शुभारंभ डॉक्टर मनमोहन सिंग लातूरला आले होते पंतप्रधान. त्यावेळेस शिवराज पाटील चाकूरकर, त्यावेळेस मनमोहन सिंग मला वाटतं अर्थमंत्री होते आणि शिवराज पाटील चाकूरकर आले होते कार्यक्रमाला. त्यावेळेस चाकूरकर साहेबांनी सांगितलं होतं की एक वेळ अशी येणार आहे की खिशामध्ये पैसे ठेवायची गरज नाही, एक प्लॅस्टिकचा तुकडा घेऊन जा आणि त्याला जाऊन 2 किलो तेल मागा. त्यावेळेस आम्ही हसलो. आम्ही मनातल्या मनात म्हणलं काय बोलतात पाटील साहेब, अहो कसं शक्य आहे, कुठं एक प्लॅस्टिकचा तुकडा घेऊन जा 2 किलो तेल द्या, कोण देणार आहे. पण ते आज खडं दिसतंय. आज ते ATM आलेलं आहे, आज आपण फोन पे करतोय, गुगल पे करतोय. तर ही जी दूरदृष्टी आहे, तर हे संस्काराच्या बाबतीत काय म्हणजे पाटील साहेबाबद्दल काय वाटतं? साहेबांचं तर निश्चितच ते इतके मोठे आहेत की त्यांचं व्यक्तिमत्व असं एका 2 लाईनमध्ये त्यांच्याबद्दल बोलणं शक्य नाहीये. पण मी एवढं नक्कीच सांगेन की त्यांची जी दूरदृष्टी आहे ते कधीच असं 1 वर्षाचा 2 वर्षाचं बोलत नाही. 10 वर्ष 20 वर्ष पुढच्या पिढ्या यांच्याबद्दल ते बोलत राहतात. आणि मला आठवतं की त्यांची सर्वात पॅशन आहे ती सोलार एनर्जी, आणि त्याच्यासाठी म्हणून नक्कीच लातूर शहरामध्ये सोलार एनर्जीचं जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी आपल्याला आपल्या ब्लू प्रिंटमध्ये काय करता येईल मी नक्कीच त्याच्यावर असं म्हणजे विकासाची प्रिंट आपण बनवत आहात, त्याच्यावर काम चालू आहे ताईंचं. बघा माता भगिनींनो, आता भाऊबीज, दिवाळी येणार, आता आज राखी पौर्णिमा आहे, बरोबर आहे, आणि ताईंनी तुम्हाला भरपूर चांगलं काही मार्गदर्शन केलेलं आहे. आता ताई, या लातूरकरांना राखी पौर्णिमेच्या विषयी विशेष आपल्या मनातून आपण काय सांगू इच्छिता? मी माझ्या सुरुवातीला सांगितलं की लातूरच्या आणि सर्व आपल्या प्रेक्षक दर्शक सर्व भावांना तुम्ही जे काम करतायत त्याच्यात भरभरून यश मिळू दे, तुमची प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहू दे आणि कौटुंबिक सौख्य सलोखा तुमच्या नशिबी भरपूर येऊ अशी शुभकामना मी माझ्याकडून. तर मित्रांनो, ही राखी पौर्णिमेची भेट थोडंसं मी मुलाखत घेणार म्हणलं की ताईले अगोदरच सांगितलं बघा म्हणजे राखी पौर्णिमा आहे, जरा भावानं सांभाळून विचारावं, पण आपला काय सवाल औषध नाही ना ते, तर हरकत नाही. आता निवडणुकीपर्यंत आपल्या अजून एक 2-3 एपिसोड करणं जरुरी आहे आणि आपण नक्कीच करूया. आणि वेळच्या वेळी त्या प्रश्नांची आपण दखल आपल्या या माझी गाडी माझा नेता या कार्यक्रमात घेऊया. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची चर्चा आज लातूर जिल्ह्यात आहे, लातूर शहरात आहे, निवडता पूर्ण महाराष्ट्रात आहे. तर आम्हाला अजून आठवतं की ज्यांच्या प्रवेशासाठी सगळे मंत्री आपापले कार्यालय बंद करून टीव्हीवर यांचा प्रवेश पाहत होते. कोण आहेत अर्चना पाटील, हे पाहण्यासाठी लोक तिथं टीव्हीवर पाहत होते की प्रवेश. मग प्रवेशाला जर एवढी उत्सुकता आहे तर ताईंना तिकीट मिळाल्यास किती उत्सुकता राहील, हा फार महत्त्वाचा प्रश्न लातूरकरांसाठी आहे. तर ताई, मी माझ्या बहिणीला एवढाच आशीर्वाद देऊ शकतो की ताई, तुम्हाला तिकीट मिळो, तुम्ही लातूरच्या लोकप्रिय पहिल्या महिला आमदार म्हणून या विधानसभेत जावो, याच शुभेच्छा हा भाऊ तुम्हाला देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या
यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.